लाईफ कशी आहे एन्जॉय करायची धमाल करायची. तुझा बाग कष्ट करतो तेच काय? हे बाग याला हे बाळाला तू पण बस जेवायला. बरं काही कामाचं वगैरे काय बघितलंस का नाहीस? बाबा मी काम वगैरे काही करणार नाही, मी फक्त कॉलेजच करणार. तसं नाही रे बाळ, थोडंफार मिळवशील तर आम्हाला पण हातभार लागेल. माझं पण वय झालेलं आहे. बाबा तुम्हाला मी सांगितलं ना, मी काम करणार नाही म्हणजे नाही. बघितलीस आपलं मुलगा कसं आहे? अरे किशोर, तुमच्या बाबांना ऍडमिट केले. कदम फॅमिलीज, तुमच्या पेशंटची हालत खूप बेकार आहे. ऑपरेशन करावं लागेल, त्याला खर्च आहे. साधारण किती खर्च येईल? 2.5-3 लाख रुपये खर्च येईल. तुम्ही ऑपरेशन कराय घ्या, मी खर्चाचं बघतो. ठीक. अडीच ते 3 लाख रुपये, एवढे पैसे कुठून आणायचे आता? तू काही काळजी करू नकोस, मी बघतो माझ्या मित्रांकडून काय होतंय का. आलोच त्यांना कॉल करू. हॅलो हॅलो किरण, बाबांना हॉस्पिटल आणणार आहे. थोडी मदत करणार यार. मी पण थोडा अडचण आहे म्हणजे केल्याच प्लीज यार काय ते करणार. करतो त्याला कॉल करतो, तुला कॉल करतो काय होते का नाहीस? बाबा मी काम वगैरे काही करणार नाही, मी फक्त कॉलेजच करणार. तसं नाही रे बाळ, थोडंफार मिळवशील तर आम्हाला पण हातभार लागेल. माझं पण वय झालेलं आहे. बाबा तुम्हाला मी सांगितलं ना, मी काम करणार नाही म्हणजे नाही. काय झालं बाळा? झाली करा पैशाची जोडणा? मित्र नाही म्हणाले, काय करू आता मी. रडू नको बाळा, रडू नको. ऐक, एक काम कर, घरात जा, जी माझी मस आहे का नाही इकून टाक कुणाला तरी आणि आण त्याचं पैसे. पण बाबाचं ऑपरेशन झालं पाहिजे, बाबा वाचला पाहिजे तुझा. पण आता नको रडू. त्यावेळी बाबा सांगत होते ना, कामावरती जा, थोडे पैसे कमव. पण नाही, तुला त्या मित्रांच्या सोबत राहायचं असतं ना. कुठे दारू पी, कुठे सिगारेट ओढ. जर त्यावेळी तू थोडे पैसे कमवले असतेस तर आज ही वेळ आली नसती ना आपल्यावरती. मग आता कशाला रडतोयस? जा आता, आईने सांगितलंय ते कर तेवढं. बाबा तुम्ही आता काळजी करू नका, मी लवकरच चांगलं काम बघतो आणि दररोज कामावर जातो. तुम्ही फक्त आता लवकर बरे व्हा आणि घरी या.